हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 वर्धा पोलीस शिपाई भरती याचा मैदानी चाचणीचा कट ऑफ किती लागणार आहे याची माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी पीडीएफ दाखवणार आहे, ही पीडीएफ आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथं भरपूर साऱ्या जिल्ह्याच्या गुन्हेयाद्या त्याचबरोबर पोलीस भरतीचे इतर अपडेट्स मिळत असतात. म्हणून तिथं जॉईन व्हायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा या ठिकाणी वर्धा पोलीस शिपाई भरतीला जागा किती आहेत ते बघूया. ही ऑफिशियल असणारी ऍड आहे. पोलीस अधीक्षक वर्धा. एकूण जागा 134 आहेत, ज्याच्यापैकी बघा SC 17, ST 9, NTB 2, OBC 25, SC BC 13, EWS 13, ओपन साठी 55 अशा मिळून 134. ज्याच्यापैकी बघा सर्वसाधारण ओपनला 15, महिलासाठी 17, खेळाडूसाठी प्रकल्पग्रस्त 3, भूकंपग्रस्त 1, माजी सैनिक 8, अंशकालीन पदवीधर 3, पोलीस पाल्य 3, होमगार्ड 3 अशा टोटल 55 जागाची विभागणी आहे. तुम्ही म्हणता जागा कशाला सांगताय? आता थोडंसं याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथं मी काही गोष्टी सांगणार आहे जागाबद्दलच. तर इथं बघा सर्वसाधारणच्या 15 जागा आहेत, तर या 15 जागाला एकाच 10 प्रमाणे 150 विद्यार्थी बोलवायला पाहिजे. पण आपण भरपूर जिल्ह्यामध्ये बघतो की जागा 4 असतात, लोक 40 बोलवायला पाहिजे, पण तिथं ओपन मध्ये 70 लोक बोलवलेले दिसतात. त्याचं कारण सांगतो की याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जे माजी सैनिकाच्या जागा असतात आणि अंशकालीन पदवीधर असतात. जसं आता इथं बघा माजी सैनिकाच्या जागा 8 आहेत, बरोबर. या 8 जागासाठी 80 असणारे माजी सैनिक आलेले पाहिजेत, क्वालिफाय झालेले पाहिजेत, म्हणजे 25 पेक्षा जास्त मार्क असलेले. इथं कधी कधी एवढे माजी सैनिक येतच नाहीत, पहिली तो गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आले तरी त्यातल्या माजी सैनिकांना 25 पेक्षा कमी गुण भरपूर लोकांना पडलेले असते, त्याच्यामुळे ते क्वालिफाय होत नाहीत. मग माजी सैनिक समजा इथं 8 जागा आहेत तर 80, उदाहरणादाखल इथं 30च झाले क्वालिफाय. त्याच्यातल्या 5 जागा सध्याच्या स्थितीत का होईना इथं प्लस होतात, म्हणजे 15 आणि 5 किती जागा झाल्या? आता 20 जागा झाल्या. अजून पुढे बघा हे अंशकालीन पदवीधर, हे पण मिळत नाहीत, येत नाहीत, कारण हे थोडंसं असणारं दुर्मिळ काय म्हणतात त्याला आरक्षण आहे, हे भेटत नाही. त्याच्यामुळे हे 3 पण परत कुठं जातील? या सर्वसाधारण मध्ये. म्हणजे 20च्या आता किती झाल्या? 23 जागा तुम्हाला इथं झालेल्या आहेत. त्याचबरोबर अजून पुढे सांगतो मी तुम्हाला की इथं जे इतर असणारे आरक्षण आहेत, जसं बघा इथं या ठिकाणी बघा SC कॅटेगरीमध्ये 3 असणाऱ्या माजी सैनिकाचे आहेत, ST कॅटेगरीमध्ये 1 आहे, त्याचबरोबर OBC मध्ये 4 आहेत, बरोबर. तर याच्यामुळे काय होतं, या जागा यांच्या असणाऱ्या सर्वसाधारण मध्ये ऍड होत्यात. आलं का लक्षात? जसं की इथं पण असणारा अंशकालीन पदवीधर मध्ये आहे OBC ला, तर ही पण असणारी जागा कुठं जाईल? सर्वसाधारण मध्ये ऍड होईल, कारण हे लोक असणारे इथं भेटत नाहीत. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की ते 23 जागा झाल्या. त्याचबरोबर इतर जे असणारे ओपन कॅटेगरी मधले समांतर आरक्षण आहेत, जसं की या ठिकाणी खेळाडू आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत. हे 30 प्रकल्पग्रस्त खरंच आले असतील का? मे बी, मे नॉट बी, बरोबर. नसतील तर मग समजा 20च आलेत, 20च क्वालिफाय झाले, ह्याच्यातली परत 1 जागा कुठं जाईल? या ठिकाणी असणारी जनरलला, म्हणजेच ओपन जनरलला जाईल. तर अशा पद्धतीने माझ्या हिशोबानं मी लगभग असणारा प्रत्येक गोष्टीचा विचार करून मला असं वाटतंय की लगभग त्या ठिकाणी इथं असणारे 25 ते 26 जागा या जनरल कॅटेगरीमध्ये काउंट होतील सध्याच्या घडीला. सध्याच्या स्थितीत मैदानी चाचणीसाठी फायनल लिस्टमध्ये भेटतील असं मी म्हणत नाही, सध्याच्या स्थितीमध्ये. आणि मग त्याच्यामुळं मैदानी चाचणीचा कट ऑफ जो आहे तो खाली येईल. कसा येईल ते आपण लगेच पुढच्या स्क्रीनवर पाहूयात. बघा मी लगभग असणाऱ्या 25 ते 26 जागा इथं धरलेल्या आहेत. त्यानुसार मी पुढे जे चार्ट बनवलाय तो चार्ट पहा. तर हा असणारा वर्धा पोलीस भरतीचा चार्ट मी बनवलेला आहे. एका विद्यार्थ्यांनी मला ही माहिती पाठवलेली आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. जसं बघा 50 पैकी 50 याच्यात माजी सैनिक नाही आहेत. 50 पैकी 50 गुण असणारे 5 कॅन्डिडेट आहेत. 11 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत असणारं ग्राउंड झालेलं आहे वर्ध्याला मुलांचं.
बरोबर. तर या 11 ते 18 मधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल मी बोलत आहे. तर याच्यामध्ये बघा, हे 50 गुण घेणारे 5 विद्यार्थी आहेत. 48 49 गुण कोणालाही मिळालेले नाहीत. 47 गुण मिळालेले 17 विद्यार्थी आहेत. 45 गुण मिळालेले 58 विद्यार्थी आहेत. 44 गुण मिळालेले 60 विद्यार्थी आहेत. 43 गुण मिळालेले 142 विद्यार्थी आहेत. 42 गुण मिळालेले 37 विद्यार्थी आहेत आणि 41 गुण मिळालेले 146. 40 गुण असलेले 111, 39 गुण असलेले 122 आणि 38 गुण असलेले 197 विद्यार्थी आहेत. आता इथं तुम्ही म्हणसाल याच्याहून कळतंय काय, तर तेच पुढे मी सांगतो. आता बघा, आपण लगभग असणाऱ्या 26 जागा इथं ओपन जनरल साठी धरलेल्या होत्या. या 26 प्रमाणानुसार 260 कॅन्डिडेट ओपन मध्ये जायला पाहिजे. आता बघा, जसं 5, 17, 58 आणि मग इकडे 80 काय, त्या वरच्या तिघांची मिळून बेरीज, जसं 5, 17 आणि 58 मिळून किती झाले 80. म्हणजेच 45 पेक्षा वर किती लोकांना गुण आहेत, 80 लोकांना. 44 पेक्षा जास्त गुण किती लोकांना आहेत, 87 लोकांना आहेत. 43 पेक्षा जास्त गुण किती लोकांना आहेत, 229 लोकांना आहेत. 42 पेक्षा जास्त गुण किती लोकांना आहेत, 266. इथे येऊन थांबतो मी. त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बघा 260 विद्यार्थी, इथं किती आहेत 266. 42 गुणावर असणारा माझ्या हिशोबानं तरी ओपन जनरलचा कट ऑफ लागेल. लईत लई 1 मार्काचा फरक पडू शकतो. एक तर 1 मार्कानं खाली येईल किंवा 1 मार्कानं वाढेल. ह्याच्यापेक्षा जास्त फरक पडेल असं मला अजिबात वाटत नाही. ओपन जनरलचा कट ऑफ हा 41 किंवा 42 एवढ्याच दरम्यान असणारा लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही. तर हे होता ओपन जनरलचा. आता बाकी कॅटेगरी बद्दल बोलायचं झालं तर बाकी कॅटेगरीचा कट ऑफ हा लगभग असणारा बघा, काही कॅटेगरीचा खूप कमी लागू शकतो. जसं की SC-BC कॅटेगरी आहे, याच्याबद्दल पण मी थोडीशी माहिती काढली होती. तर यांचाही कट ऑफ असणारा 38 किंवा 39 मार्कावरच लागेल. आता हा ओपनच्या कट ऑफ मुळे 1 मार्काचा मला इथं थोडासा डिफरन्स द्यावा लागत आहे. त्याच्यामुळं लईत लई याच्या खाली आला तर 37, पण ह्याच्या खाली काही येणं मला शक्य वाटत नाही. बाकी कॅटेगरीचं बोलायचं झालं तर OBC असेल किंवा इतर कॅटेगरी जसं NTB असेल, तुम्ही म्हणताल VJA वगैरे, त्यांना असणारं जागात नाही, त्यांचा बोलायचा विषय नाही. SC कॅटेगरी असेल तर यांचा कट ऑफ असणारा 30-34 या दरम्यान लागू शकतो. कारण का इथं कॅटेगरीनुसार मोजणं प्रत्येक मला तेवढं शक्य झालेलं नाहीये. तर एकंदरीत जर बघायचं झालं तर OBC कॅटेगरीचा कट ऑफ हा 36 ते 38 एवढ्या दरम्यान लागू शकतो. SCचा कट ऑफ 30 ते 34 मार्का दरम्यान लागेल. महिलांचा कट ऑफ ओपन जनरलचा हा लगभग 40च्या दरम्यान असू शकतो. त्यापेक्षा कमी येईल असं मला वाटत नाही. लईच झालं तर 2 मार्कानं खाली येऊ शकतो. 38 वर ओपन महिलाचा लागू शकतो. तर अशा पद्धतीमध्ये आपण असणारं वर्धा पोलिसांचा कट ऑफ लागलेला आहे. ऑफिशियल कट ऑफ आल्यावर लवकरच आपल्या चॅनलवर अपडेट टाकन मी, त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतचा बेल आयकॉन दाबा. ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं मी टाकणार आहे, ज्याची लिंक मी पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जिथं मी पोलीस भरतीचे नवनवीन अपडेट टाकत असतो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब बटनावर मारा. धन्यवाद. टेक केअर.